समुद्राला ती पश्चिम बंगाल राज्यातून मिळते. त्या ठिकाणी सुद्धा त्रिभुज प्रदेश निर्माण करते. त्यानंतर आपण एकामागे एक नद्या, पूर्वीय नद्या बघूया. पूर्वेकडे या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीबरोबर असलेल्या नंतर गंगा नदीची वितरिका हुगळी नदी, त्यानंतर ब्राह्मणी नदी, सुवर्णरेखा, दामोदर नदी, सुवर्णरेखा नदी, ब्राह्मणी नदी, महानदी या ठिकाणी येऊन मिळतात. या ठिकाणी जे चिल्का सरोवर मी दर्शवतोय, हे चिल्का सरोवर ब्राह्मणी नदीनंतर समुद्राला मिळणारी जी महानदी आहे, या महानदीने निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशाच्या ठिकाणी चिल्का सरोवर हे पूर्व किनाऱ्यावरचं सरोवर दिसतं. या व्यतिरिक्त इतरही अनेक नद्या तुम्हाला एवढ्या प्रदेशामध्ये दिसतात. या नद्यांमध्ये इंद्रावती नदी की जी गोदावरी नदीला येऊन मिळते. गोदावरी नदीला मिळणाऱ्या नद्या आहेत त्या ठिकाणी वैनगंगा, प्राणहिता, शबरी या नद्या की ज्या कोलेरू सरोवराजवळ एकत्र येऊन मिळतात. या ठिकाणी पूर्व किनाऱ्यावरचं आणखी एक सरोवर आहे, कोलेरू सरोवर. या कोलेरू सरोवरानंतर कावेरी नदी ही दक्षिणेकडे तामिळनाडू या राज्यातून ही समुद्राला मिळते. या ठिकाणी ती त्रिभुज प्रदेश निर्माण करते. याच्या दरम्यान ह्या ठिकाणी जे सरोवर आहे हे पुलकित सरोवर म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत आपण पूर्व किनाऱ्यावर चिल्का सरोवर, कोल्लेरू सरोवर, पुलकित सरोवर ही सरोवरं बघितली. मग नंतर दक्षिणेकडे कन्याकुमारी हे एक ठिकाण आहे. कन्याकुमारीच्या उत्तर दिशेला या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे. आणि या निलगिरी पर्वतात मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अन्नामलाई पर्यंतच्या ज्या महेंद्रगिरी डोंगररांगा आहेत त्या येऊन मिळतात आणि या निलगिरी पर्वतामध्ये त्या एकत्रित येतात. निलगिरी पर्वतात तसंच पश्चिम घाटाची जी रांग आहे सह्याद्री पर्वताची, ही देखील या निलगिरी पर्वतापर्यंत येते. आता पूर्व किनाऱ्यावरच्या नद्या पुन्हा बघत जाऊया. आता आपण दक्षिणेकडनं उत्तरेकडे नद्या बघत जाऊ. दक्षिणेकडनं आपल्याला केरळ राज्यामध्ये असलेली पेरियार नदी दिसून येते. पेरियार नदीच्या बाजूलाच वेमनाड नावाचं केरळमधील प्रसिद्ध मोठं असं कायल आहे. कायल म्हणजे काय, तर एक मोठं सरोवर जमिनीअंतर्गत भागात समुद्राचा आलेला भला मोठा भाग जेव्हा असतो तेव्हा त्याला दक्षिणेकडे कायल असं म्हटलं जातं. वेमनाड सरोवर हे देखील एक अशाच प्रकारचं कायल आहे. त्यानंतर छोट्या मोठ्या नद्या येऊन मिळताना आपल्याला दिसत आहेत. महाबळेश्वरच्या जवळही आपल्याला नद्या येऊन मिळालेल्या दिसत आहेत. तसं त्र्यंबकेश्वर नंतर उगम पावणारी जी गोदावरी नदी आहे ती पूर्वेकडे वाहत जाताना दिसते, तर पश्चिमेकडे छोट्या नद्या दिसत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला फक्त या ठिकाणी तापी नदी ही पश्चिमेकडे वाहत जाताना दिसून येते. त्यानंतर दुसरी एक नदी की जी अमरकंटक या ठिकाणाहून उगम पावते आणि नंतर अरबी समुद्राला येऊन मिळते, ती नर्मदा नदी आहे. नर्मदा आणि तापी ह्या दोन नद्या प्रमुख नद्या म्हणून अरबी समुद्राला पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या नद्या आपल्याला दिसून येतात. तसंच या ठिकाणी आपल्याला काही नद्या ज्या आहेत ह्या दक्षिण दिशेस वाहताना दिसत आहेत. या दक्षिण दिशेला वाहणाऱ्या नद्या आहेत. तर ह्या दक्षिण दिशेला वाहणाऱ्या नद्याही आपल्याला शोधायच्या आहेत. भीमा की जी पुढे कृष्णा म्हणून ओळखली जाते, कृष्णा नदी येऊन मिळते आणि ती नदी पुढे वाहत जाऊन अशा पद्धतीनं दक्षिण दिशेला वाहत जाऊन पूर्वेकडे येऊन मिळते. कावेरी नदी ही पूर्वेला वाहत जाते. गोदावरी नदी जी आहे ती दक्षिणेला वाहत जाते आणि नंतर ती समुद्राला जाऊन मिळते. अशा पद्धतीने पठारी प्रदेशामध्ये हे जो आपण त्रिकोणी पठाराचा विचार करतोय आहे, या त्रिकोणी पठारावरच्या नद्यांचा आपण आतापर्यंत विचार केला. उत्तरेकडे असलेल्या नद्या ज्या आहेत याच्यामध्ये
आता आपल्याला या ठिकाणी असलेलं जे राज्य आहे हे राज्य म्हणजे राजस्थान. राजस्थानच्या महावाळवंटामध्ये देखील एक नदी आपल्याला दिसते प्रमुख, की जी खंबातच्या आखाताजवळ जाऊन मिळते. ती नदी आहे लुनी नदी व साबरमती नदी, की जी गुजरातेतून वाहत येऊन खंबातच्या आखाताला येऊन मिळते. लुनी नदी जी आहे ती खंबातच्या आखाताला नव्हे, तर ती नदी कच्छच्या आखाताला जाऊन मिळते. या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्हाला ज्या नद्या दिसत आहेत ही आहे चंबळ, सिंध, बेटवा, केन, शोण. या नद्या सर्व नद्या एकत्रितरित्या गंगा नदीला जाऊन मिळतात आणि गंगोत्री या ठिकाणी उगम पावलेली गंगा नदी ही मोठी मोठी होत नंतर पश्चिम बंगाल या राज्यामधून समुद्राला येऊन मिळते आणि समुद्राच्या ठिकाणी येताना ती त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते असं आपल्याला दिसून येतं. आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की गंगा नदीच्या सोबतच त्याच प्रदेशामध्ये, गंगोत्री प्रदेशामध्येच यमुनोत्री या ठिकाणी जी नदी उगम पावते ती नदी म्हणजे यमुना नदी. ही यमुना नदी हिला या चंबळ, बेटवा, सिंध, केन, शोण या नद्या मिळतात आणि मग नंतर ती यमुना नदी गंगेला जाऊन मिळते. तसंच राकस सरोवराजवळ उगम पावणाऱ्या राकस सरोवर, मानसरोवर प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये एक नदी आहे ती म्हणजे सतलज नदी होय. ही सतलज नदी अशा पद्धतीने वाहत जाते. या सतलज नदीला तिच्या वहन प्रदेशामध्ये पंजाब राज्यातून जावं लागतं आणि पंजाब राज्यामध्ये सतलज नदीवर भाकरा नांगल या ठिकाणी धरण बांधलं गेलेलं आहे. या धरणानंतरचा सतलज नदीचा भाग हा पाकिस्तानात प्रवेश करतो आणि पाकिस्तानामध्ये तो पुढील पाणी विसर्जित करतो. या भाकरा नांगल या धरणावरनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कालवे काढलेले आहेत आणि राजस्थानचा बराचसा भाग हा ओलिताखाली आणला गेलेला आहे. ठीक आहे, तर थांबूया या ठिकाणी आपण. उर्वरित भाग पुढील भागामध्ये आपण बघूयात.